चंद्रपूर जिल्ह्यातील मूल रेल्वे स्थानकावर प्रस्तावित लोह खनिज वाहतूक मालधक्का रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे मत भाजप नेत्या माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. हा मालधक्का होऊ नये यासाठी मूल नगर परिषदेने ठराव केला असून स्थानिक नागरिकांनी कृती समिती स्थापन करून याविरोधात आंदोलन उभारण्याचा निर्धार केला आहे. दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड भागात काढले जाणारे लोह खनिज देशातील इतर भागात नेण्यासाठी मूल हे सर्वात जवळचे स्थानक आहे. त्यामुळे आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिल्याचे त्या म्हणाल्या. चंद्रपूर गडचिरोली या जुळ्या जिल्ह्यातील उद्योग वाढीसाठी या मूलभूत गरजा असल्याने त्यांनी मालधक्क्याचे समर्थन केले आहे. मूळ शहरात वाहने प्रवेश करणार नाही. ही वाहतूक वळण मार्गाने जाणार असल्याने प्रदूषण होणार नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात रोजगार वाढीचा उपलब्ध मुद्दा उपस्थित करून दुसरीकडे मालधक्क्याला पाठिंबा देणारा मजकूर टाकत मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केल्यासंदर्भातही त्यांनी आपले मत मांडले. मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली मालधक्क्याच्या संदर्भात असा स्पष्ट आरोप आहे, त्याच्याबद्दल काय म्हणू? मला एक सांगा की वाघाच्या ह्याच्यामध्ये किती लोकांनी आम्हाला मदत केली हो, आणि वाघाचा संबंध नाही. वाघामुळे आम्हाला जंगलात जाता येत नाही, वाघामुळे आम्हाला शेती करता येत नाही. फॉरेस्टवाले सांगतात शेतीवर जाऊ नका, जंगलात जाऊ नका. मग खायचं काय? आमच्या उपजीविकेचा मार्ग कोण आम्हाला सांगतं? सांगा ना. कोणीतरी आमच्या पाठीवर हात ठेवायला आलं, कोणीतरी आम्हाला सांगायला आलं की बाबा रे तू हे काम कर, मी तुला पैसे द्यायला तयार आहे. नुसते बोलणं काय अर्थ आहे? अरे वाघाच्या दहशतीमुळे आमचं सगळं जंगलाचा रोजगार बंद झालाय. आज तेंदूपत्त्याचा लिलाव झाला नाही, पण तेंदूपत्त्याचा लिलाव झाला असला तरी वाघाच्या तोंडी जावं लागतं. त्याच्यापेक्षा आम्हाला रोजगार जर मिळाला तर आम्हाला वाघाशी संबंध येणार नाही, जंगलाशी संबंध येणार नाही, शेतीशी संबंध येणार नाही, आणि आम्हाला खऱ्या अर्थाने रोजगार मिळतील. हा त्याचा उद्देश आहे. मालधक्क्यामुळे मूल जे हिरवगार आहे ते प्रदूषित होईल, कारण चंद्रपूर जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी मालधक्के आहेत तिथे असेच अनुभव आहेत. मूल प्रदूषित होणार नाही. मूलमध्ये गाड्याच येत नाहीये तर प्रदूषण होणार कसं? आजच गावाबाहेरून गाड्या जातात, केळझरवर जातात, केळझरवरून सरळ रेल्वे स्टेशनला जायचा रस्ता आहे. गावाचा यथाकथाची कुठलाही संबंध आमच्याशी नाहीये. गाड्याचा, मालधक्क्याचा आणि गावाचा कुठेच संबंध नाहीये. आणि बायपास रोड होत असल्यामुळे बायपास जेव्हा गाड्या जातील तेव्हा गावात काहीच येणार नाही. हो, प्रदूषण येणार कुठलं आहे? गाडी आली तर प्रदूषण होईल ना. तर गाड्याच नाही येणार तर प्रदूषण कुठून होणार आहे? मला असं वाटतं की हे प्रश्न मला विचारण्यापेक्षा तुम्ही त्यांनाच विचारा की आम्हाला दाखवा कुठे प्रदूषण आहे. तुम्ही आम्हाला दाखवा कुठे प्रदूषणाच्या गाड्या येणार आहे. तुम्ही अभ्यास करा. ताई, आपण दीर्घकाळ लोकप्रतिनिधी होता. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.